अरे 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 एवढा उशीर झाला रे. छत्रपती शिवाजी महाराज की आमच्याकडे आता 2 बैल आहेत, एक काळा एक पांढरा. त्यावेळेला 10 वर्षाचा सर्जा 10 वर्षात. नमस्कार रामराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे उन्हाळ्या सूर्याच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे शिवजयंती आणि खूप कार्यक्रम आहेत शिवजयंती निमित्त आपल्या सोसायटीमध्ये. तर आता आम्ही निघालो आहे सकाळी ज्योत आणायला. आम्हाला तर लेट झालं आहे, आम्ही दोघं पण आता खूप लेट चाललो आहे, म्हणजे उठायलाच लेट झालं. त्याच्यामुळे आता बघूयात, सर्वजण गेलेत पुढे दुर्गाडी किल्ल्यावरून ज्योत आणायला. आता आपण पण निघालो आहे, तर बघूयात कसं काय होतं ते. तुम्ही असेच सोबत राहा आणि सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय आणि लाख लाख शुभेच्छा. तुम्ही असेच सोबत राहा. बघूयात आज दिवसभरात कोणते कोणते कार्यक्रम आहेत आणि काय काय आपण करतोय ते. खूप मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर असेच सोबत राहा. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll गेल्या वर्षी असंच एका बाईकवरती जाताना शिवज्योतच आणायला निघालो होतो. गेल्या वर्षी पण सेम तारीख होती आणि तेव्हा एक स्वप्न बघितलं होतं की आपण पण ब्लॉगिंग स्टार्ट करायची. तर आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आपलं, की आज आपण ब्लॉगिंग करतोय. पण तुमचा सपोर्ट राहू द्यात असाच. अजून आपल्याला खूप काय करायचं आहे, खूप वरती जायचं आहे. आता तर फक्त सुरुवात आहे. तुम्ही सपोर्ट केला, साथ दिली तर आपण नक्कीच वरती जाऊ. तुमचा सपोर्ट ठेवा फक्त. मित्रांनो आता आम्ही पोचलो इथे दुर्गाडी किल्ल्याच्या इथे आणि गाडी लावायला जागा इथंच लावली असती ना, मध्ये टाकली असती. जागा शोधतोय, बाकी तर सर्व गेलेत वरती. भेटली जागा. गाडीचा लुक बघा मित्रांनो एकदा कसा खतरनाक वाटतोय. रात्री बनवली गाडी. अरे हो हे याला बाजूला. आता सगळे येतील बघ. हे बारकी बोरं चला पुढे बसून घ्या, पायऱ्यांवर बसून घ्या. हे सगळे येतील, जे बारके असतील त्यांनी बसून घ्या. इकडे बसून घ्या असं. घे घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर
बोलायचं आता काय बोलायचं नाही. जे लेट आलेत ना त्यांना माझी शिव्या देतो. लवकरच आलेलो. लास्ट ब्लॉग आहे लास्ट ब्लॉग हे पाकिस्तानवरून माणसं का आलेत? लास्ट ब्लॉग करायचा मत नाही भाऊ जेवढा मोठा आहे तेवढा आम्हाला बरं आहे. काय परत नाही आम्हाला. नका लास्ट ब्लॉक नाही. परत नाही टाइम. मारू का तुला? हा चोर आहे मित्रांनो. बघा चोर चोर बघा. लॉक करणं इथं पुढे जमणार नाही. खूप लेट आहे. ह्यांना बघा, ह्यांनाच व्लॉग मध्ये येतो. घे ना तिन्ही गाड्या. ही आमच्या पादरेची गाडी आहे, ऋषिकेश गरजे. काय बोलायचं बोल तुला आता व्लॉग मध्ये. हा आमचा जुना मित्र आहे जो सोसायटी सोडून गेलाय. हा माझं कारण वेगळं आहे सोसायटी सोडून जायचं, याचं कारण वेगळं आहे सोसायटी सोडून जायचं. यो पवन पाटील ज्याचा बर्थडे होता, ज्याने अजून पार्टी नाही दिली आपल्याला. भावानो याला काहीतरी सांगा. पनीरची भाजी पण नाही भेटली. सामान बिमान घेऊन आलेत. ही स्वर आहे आमची. ही ज्योत घेऊन पळणारे सोसायटी मधून बघा तुम्ही आता. आणि या पाठच्याला तर तुम्ही ओळखताच. प्रत्येक ब्लॉग मध्ये याला यायलाच पाहिजे. बिना आंघोळीचा आलाय. तुला काय लाज? हा बोला आता काय बोलताय. दोन शब्द मित्रांनो, ह्यांना दोन शब्द पळवली ना अजून ज्योत. मित्रांनो आमचा ब्लॉगर हा नेहमीप्रमाणे आज सुद्धा उशिरा आलाय. त्यांना याच्या पुढच्या कोणत्याच ऑर्डर आम्ही देऊ शकत नाही कारण ते निष्काळजी आहेत. बरोबर आहे. जर का तुम्ही युट्यूब चॅनल चालवताय तर तुम्ही सगळ्यांच्या अगोदर हजर राहायला पाहिजे. आणि ते काका काय बोलले होते, हा संजय काका आपले काय बोलले होते,
आता आम्ही पोहोचलोय निसर्ग पार्क सोसायटीमध्ये. आमच्या सोसायटीमध्ये आलोय. दिसतं जरा मिनिट ओके ना. येतं हे बघा. आता आम्ही पोहोचलो इथं मित्रांनो सोसायटीच्या गेटवरती. ज्योत घेऊन येत आहेत पाठवून. आता वाट बघतो आपण. बॅनर बिनर दाखव. तयारी बघा मित्रांनो, तयारी. आपले मित्र लांबून भेटायला आलेत कोल्हापूरवरून. ओके बस झालं. आता मित्रांनो आम्ही आलो आता सोसायटीमध्ये. इकडे ज्योत वगैरे ठेवलेली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तुम्ही तयारी आपली पूर्ण झालेली आहे. आणि तिकडे स्पीकरसाठी काका ठेवतात. पण ना काही लोकांना लाज नाही. सकाळी 5 वाजता आम्ही गेलो. 5 वाजता गेलो ज्योत आणायला. शिवजयंती आहे सणासुदीचं. हे बिना आंघोळीचं आलंय. ह्याला काय सांगा. हे बघ बोलते शिवा नको देऊ. 2 चांगला शब्द सांग याच्याबद्दल. शिवा नको देऊ. बिना आंघोळीचं आलाय. याला काहीतरी सांगा. कमेंट मध्ये लिहा काहीतरी याच्याबद्दल. हे ब्लॉग मध्ये टाकणारच नाही. याला भीती वाटते पण तरी पण आमच्याकडे आता 2 बैल आहेत. एक पांढरा एक काळा. तुमचं गाव कुठलं? परभणी. जगात जर्मनी भारतात. तुमचं मुरबाड. मग डायलॉग नाही का? डायलॉग नाही. अरे इथे येऊन बसा. बोलते त्याला नाही घ्यायचं. भैया लोकांची गाव विचारायचं नाही तेवढं. तुमचं गाव कुठलं म्हणायचं? शापूर. खरं सांग. मी बोलते तुमचं भैया लोक मराठीत बोलली मला. तुमचं गाव कुठलं? आता मी भाऊ नव का यांचं बरोबर आहे. पाहुणं तुमचं गाव कुठलं? योच नाव आहे की नाही? योच करते निसते शॅम्पळाची वाटते. ही आपली सातारची माणसं आहे ती. ही आपली सातारची माणसं. तुमचं गाव कुठलं? आहे घातली. मारोदेस. तुमचं गाव कुठलं? ही खाली घेत मी कोकण चेहरा कुठून चालू आहे समजू ना. तुमचं झालं ना? तुमचं गाव? कोल्हापूर. ही कोल्हापूरची आहे ती पाहुणी. तांबडा पांढरा खाणार आहे. होय. अरे काय ही बघा हे असली गाबडी दिसली बघून सातारची आहे ती. काका तुमचं गाव कुठलं? नगर. हे बघा हे नगर. हे सगळ्या महाराष्ट्रात फेमस आहे. अरे शिवजयंती चालू. तुम्हाला काय लाज वाटत. तुमचं गाव कुठलं? ही बघा ही म्हणलं का नाही गाबडी दिसली की सातारची आहे ती ओळख. दैवडी तुमची ह्यांचं बी कपाळ मोठं आहे. पुढे घे. अरे बांगलादेशी. सगळे म्हणले ह्याला घ्या. कुठे घ्या ते नाही कळलं म्हणून व्लॉग मध्ये घेतला. कॅमेरात असं बघू नको. पवन पाटील आणि चेतन भरत यांच्यामध्ये मोठा मॅटर आहे. इकडे बघते. तसं नव्ह. सगळे म्हणले ह्याला घ्या म्हणून घेतलाय. कुठं व्लॉग मध्ये इकडे. आमच्याकडे आता 2 बैल आहेत. एक काळा, एक पांढरा. कुठल्या पांढऱ्या? आता आम्ही शेड झालो. खायला काय घालता? कोणाला काळ्याला की पांढरा? पांढऱ्याला. हे पांढरा काय खातो? काळा पण घुस खातो. आणि आता काका राजा घेऊन चालले ड्युटीवर. राजा घेऊन कार्यक्रमासाठी राजा घेतात. काका किती वाजता येणार माघारी? हा बघा काय हाफ डे बिफ्डे काय नाही. सणवार म्हणलं की सुट्टी असते डायरेक्ट. आता संध्याकाळी डीजेवर नक्कीच राडा होणार. 100%. चला काका. मित्रांनो तयारी झाली आता सर्व. आता सर्व अरेंजमेंट करून आता आम्ही निघालो पेटपूजा करायला, नाश्ता करायला. ऋषी आम्हाला आज नाश्ता देतोय. बघू आता काय खायला घालतोय. ऋषी काय देशील? काय देशील? इडली वडा. अरे ते खाऊन खाऊन लोकांना इथं अल्कोहोल तयार झालं पोटामध्ये साहेबांच्या. आणि इडली नंतर मी केळं देणार. बंद झाला का ब्लॉग? इलायची केळं देणार. 4 इथं आहेत 4 तशी. चला भेटतो यांना. काय द्यायचं नाही. आपल्या पैशांनीच आपल्याला जे वाटेल ते खायला लागेल. भेटू आता नंतर.
चित्रकला स्पर्धा आहे सोसायटीमध्ये, तेव्हा बघू की या चित्र काढायला आमच्या मॅचला ना अगोदर शिवशंभो 11 मध्ये मॅच आहे आज आमची. लोडा प्रीमियर लीग आहे आज. लोडा प्रीमियर लीगची आज मॅच आहे आमची, पहिलेच राऊंड शिवशंभो 11. बघू आता केव्हा जातोय आणि काय नाश्ता बिस्ता करतो पहिल्यांदा. मित्रांनो आम्ही आता आलोय सोसायटीमध्ये, संध्याकाळी आता कार्यक्रम चालू होईल. इकडं हा बघा कसा कुर्ता बिर्ता घालून मला. हा हा चालेल ना. हा बघा बिन लाजा येतो ना मी, तुम्ही चालू लाजच सोडली काय? लाजच सोडले काय? सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे इकडं बघा. थोडं तयारी बियारी करून यायचं. काय बोलायचं याला, शोभतं का? काही लोकांना दाखव. हा म्हणजे आम्ही बी आहोत बाजूला. हा घ्या याला घ्या. आता ठीक आहे. आता कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होईल. आता मी चाललोय लोडात. समोसे जबाबदारी दिली. समोसे 7 वाजता येतात. आम्ही आता विचारून तुझ्याकडे कोणती जबाबदारी दिली तू पूर्ण केली आहे? काय होणार नाही तुझ्याकडून? तुमच्यापेक्षा जास्त मला फोन येतात डायरेक्ट. तुझ्याकडून काय होणार नाही. तो मला विचारतो आम्ही समोर जाऊन विचारून आलो. कोण टायमिंग कोण सांगितलं याला? टायमिंग तू 8चा दिलेला, आम्ही 7चा काय बात करतो? 7 वाजता मी टायमिंग घेऊन आता आलो. आम्हाला 8. रुई बघा कशी तयार झाली. रुई काय तुझं काय? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे आपण इकडे लाजते. आम्ही इकडे इकडे इथं रडू नको. इकडे मेकअप निघेल सगळा. दात खिडकी दिसते थांब. खिडकी दिसते. काय करणार तू मला सांग. हा मग एवढी नटून कशाला आली? पळाली. घेऊन भगवतो हाती स्वराज घडवण्यासाठी आई भवानी आई जाई आशीर्वाद हो पाठी. शूर आणि आदर्श राजा होते. असंही 12 वाजतात आणि सकाळी 4ला येत. अरे केवढं तरी बोल. बघू रुई बोल. छत्रपती शिवाजी महाराज बोल काहीतरी बोल. हिला काय येत नाही, या मुलीला काय येत नाही. अरे तो हनुमान वाटतो. हनुमान आज जाऊ ना. वस्तीमध्ये शिवप्रेमी राहतात. इतका प्रचंड आवाज झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवराय म्हणायचं बरं का. जय भवानी. चिरेबंदीत चौथऱ्याला लागलं. गडाच्या पायथ्यापर्यंत गेलं आणि सांगता झालं पुत्र कोणाचा झाला, पुत्र जिजाऊ झाला, पुत्र शहाजीराजा झाला, पुत्र महाराष्ट्रात झाला, नोहे पुत्र भारतवर्षात झाला. या महाराष्ट्रातल्या सप्तगंगा सप्त सिंधू सिद्ध झाल्या. रायगडाची शिरकाई, राजगडाची जननी पद्मावती, त्या शिवनेरीची शिवाई अक्षरशः 64 योगिनीने अक्षरशः गोंधळ मांडला. जोगवा मागण्यासाठी या आई भवानीच्या भूत्याला जन्माला घालण्यासाठी साक्षात जगदंबेने पोत काढला आणि पोत नाचला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राला सांगता झाला पुत्र कोणाचा झाला. हिमालयाच्या मस्तकावर, हिमालयाच्या पाठीवर तलवार धरून सह्याद्री उभा राहिला आणि या हिंदवी धर्माच्या जीर्णोद्धारासाठी, हिंदवी धर्म जीर्णोद्धार करण्यासाठी महाराष्ट्र धर्म सिद्ध झाला. महाराष्ट्र धर्म उभा राहिला आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. माझा ताना कपालकी ठामपणे बसला होता. सांगत होता राजाला, राजा तुमचा ताना गेला, पण जाताना कोणाला स्वराज्यात आणून गेला. राजे
राजांच्या गळ्यातील कवड्याची माळ निघाली. राजांच्या गळ्यातील कवड्याची माळ निघाली आणि तानाजी रावांच्या देहावर ठेवण्यात आली. तानाजी रावांच्या देहावर ती माळ ठेवली आणि राजांच्या मुखातून शब्द आले, जगदंब जगदंब. माझा गड आला पण सिंह मात्र गेला, माझा ताना मात्र गेला. आणि त्यावेळेला 10 वर्षाचा सर्जा, 10 वर्षाचा छावा रायबाकरांना होता राजे. ज्या वेळेला ही तलवार आमच्या आबासाहेबांच्या कमरेला बांधली त्यावेळेला आमचे आबासाहेब सुभेदार झाले. आणि आज ही तलवार आमच्या कमरेला बांधली म्हणजे राजे आम्ही सुभेदार झालो. राजे आम्ही सुभेदार झालो. आता इथं आम्ही नाश्त्याच्या प्लेट भरतोय मित्रांनो. सर्वांना शिवजयंती निमित्त आमच्याकडून नाश्ता, एक समोसा आणि एक जिलेबी. ते कमिटी मेंबर आहेत बघा, इथं प्लेट भरतात अनलिमिटेड. कमिटी मेंबर ज्यांनी ज्यांनी कुर्ते घातले तेच कमिटी मेंबर. अर्धेचं खातात. यो 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 बघा चोर आमचा, इथं पण समोसा चोरून खातोय. काय लाजा. ए पटपट भरा रे. तुमना गावमा पटपट भरस ना के. ऋषी कसा झाला कार्यक्रम सांग आता. अतिशय अप्रतिम झाला, शिस्तबद्ध झाला, जे विचार केला नव्हता त्याच्याहूनही भारी झाला. हा बघा 4 समोसे खाल्ले, 3 घरी घेऊन गेलाय. जो घर पे लेके गया और खाने का हो सच बोल रहा हूँ. त्यांचं तुला कसं वाटतंय? खूप मस्त कार्यक्रम झाला. कोणी तुला आजची बॅटिंग जाम जोरात केली आहे मी. भाऊ आजचा कार्यक्रम कसा झाला सांग. अरे आजारी नसता आला, आजारी दिवसभर नसता आला तरी कार्यक्रम झाला असता. कारण की आज झोपलेल्या माणसाला काय विचारतोय कार्यक्रम 4 दिवसातून एकदा आलाय. हे सगळे पताके बिताके बघा, हे आम्ही लावलेत. हा मोठा बॅनर आम्ही लावलाय आणि हा फक्त सकाळी ज्योत घेऊन पळायला आला का तर फक्त स्टोरी टाकायची इंस्टाग्रामला. एवढंच आपल्या शिवरायांवरती प्रेम राहिलंय का मला सांगा मित्रांनो जरा. आपल्या शिवभक्तांबद्दल तू कमेंटमध्ये बोला. या अशा शिवभक्त नाही ते काय बोलतात रे, सोयीस्कर शिवभक्त, त्यांच्याबद्दल कमेंटमध्ये. म्हणजे फक्त आपल्या ह्याच्यासाठी, स्वार्थासाठी. पोरं खूप मजा करतात आता. हे माझ्या स्कूटीची चावी. हे भूषण, अरे ती चावी ह्याच्या स्कूटीची, ह्याच्या स्कूटीची चावी. याने मला दिली, मला वाटलं माझ्या स्कूटीची आहे. तरी बोललो मी माझी स्कूटी घरी ठेवून आलो. हे लॉक मध्ये घेणे गरजेचं आहे का? लडाखचं आहे ना. सगळ्यांच्या गाडीला किचन सेम आपल्या. होय. गाडी पाहिजे. बाबू काय भेटलं? इकडं बा, इकडं काय भेटलं तुला? काय भेटलं? काय भेटलं दाखव. काय ड्रॉइंग काढली तू? ड्रॉइंग काढली का? नाही. अरे घरी ठेवली असतील बघ. ती त्याचीच होती. हो तिथं आहे बघ. अरे सोनू कावा उगवले. बोला कसा झाला कार्यक्रम? सगळं चांगलं झालं, फक्त समोसा बसला. तो फसवणारा माणूस हा बघा. याने मला वाटतं डल्ला मारलाय. काय बोलतो? याने 1000 रुपयाचा डल्ला मारलाय समोसामध्ये. भरले सगळा कार्यक्रम भरला, फक्त समोसा बसलाय. आणि ऑर्डर याने दिलेली. एवढा खाल्ले चांगला नाही. कोणी खाल्ला? हे
इकडे तीन खाल्लंच नाही. हा का? यांनी आम्हाला 10 रुपयाचा समोसा 12 रुपयाला दिलाय. उलट खिशातून भरले 300. या अशा का? उरल्या करतोय ना. का खिशातून का भरले का भरले नाही हिशोब दे 300 का भरले जा माझा. तू त्या पैशाच्या टाळीवरचं नेहमी खाणार. नाही, नाही. थांब ना एक मिनिट. अरे नंतर तो बोलला भाई बोलता याला परवडणार नाही. बोलला जाण त्याने ऊपर 200-300 मिळेल नाही देत आहे. 300 बसले एक्स्ट्रा. अरे देऊ पण नको भेटलं 300 कमी दे उलट तुला ठेव. काय ना द्या आईला. याला येऊन जाऊन कोणी पण मारत असतं. कधी कधी अंधारात दिसत पण नाही म्हणून हा पांढरे शर्ट घालतो. हा बघा हा आपला फॅन आहे युट्यूबचा. किती समोसे खाल्ले खरं करून सांगा आता. हे मग एकटी कोण आहे घरी किती घेऊन गेला. घरी मित्रांनो 4 समोसे घेऊन गेला. 4 समोसे घरी घेऊन गेला. 4 तुम्ही किती घेतले सांगा. अरे गप खोटारडे मी बघितलं 7 तर तुझ्या हातात होते. 7 तुझ्या हातात होते. गप आईला उठून सुटून तोच टी शर्ट घालतोय किती वेळा. किती समोसे खाल्ले खरं. एकच खाल्ले तरी तिथं वाटलं नाही. एकच खाल्लं अरे एकच खाल्लं. दोन शब्द आपले मार्गदर्शनाचे सर्वांना ऐकून. नमस्कार. निसर्ग पार्क सोसायटीचे सर्व रहिवाशांना खूप खूप धन्यवाद. कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आपण साजरा केलेला आहे. माझे सर्व सहकारी मित्र गेले 15 दिवस अथक मेहनत करून या कार्यक्रमाला हातभार लावत होते. तसेच माझे सिनियर जे गावडे साहेब, मदने साहेब, सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी या लोकांनी मला चांगलं सहकार्य केले. तसेच माझी युवा टीम जी माझ्या एका शब्दाला धावून येते असे माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तसेच असेच कार्यक्रम आपल्या वेळोवेळी साजरे करायचे आहेत तर तुम्ही मला नेहमी साथ द्याल अशी मी आपली अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. राजीनाम्याबद्दल 2 शब्द. सर्वांचा खूप खूप धन्यवाद. काय ऐकतो. सर्वांचा खूप खूप आभार. या ठिकाणी हे आभार प्रदर्शन गंभे आणि संपूर्ण टीम आणि सुदर्शन यादव असतील, मदने असतील करतात त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या. तसेच कोणताही हिंदू धर्माचा कार्यक्रम हा माता भगिनीशिवाय होत नसतो. तर त्या माता भगिनी या देखील सकाळपासून आपल्या इथं उभ्या होत्या. त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप धन्यवाद. निसर्ग पार्क अनेक असतील, निसर्ग पार्क होम निसर्ग पार्क असेल, दोन्ही बिल्डिंग मधल्या सहकार्यांचं, कार्यकर्त्यांचं, माता भगिनींचं, लहान मुलांचं जे आपल्याला जे सगळ्यांना हे लाभलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि तसेच की आपल्या या कार्यक्रमासाठी जेवढे देणगीदार होते त्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. असेच आपलं सहकार्य आम्हाला नेहमी लाभावं हीच प्रार्थना. धन्यवाद. राजीनाम्याबद्दल
आम्ही एवढे समोसे खाल्ले, एवढी जिलेबी खाल्ली, तरी पण याला केळं खायचं बघा. किती केळं खातोय मगाच्या पासून तिसरं केळं खाल्लं. काय ह्यो बघा कसा केळं खातो. तुम्ही सगळ्यांनी खाल्ले पण मला नाही भेटले. हे हातात बघ. केळं आता दिलं यांनी. या केला खाणे का तेरे को. हे एवढूस आहे, ह्याच्यात 7-8 समोसे, 2-4 केळी, 1-2 सफरचंद आणि घरची ते काय ते त्यांचा लिट्टी लिट्टी चोखा त्याच्यामध्ये. ऐकू नका शिवजयंती. आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. कमेंट शेअर करा ब्लॉगला. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आणि काहीतरी नवीन कॉन्टेंट घेऊ. ऐका, याचाच चॅनल आहे, ह्यानेच तयार केलं सगळं मला. याच्याच तालमीत शिकतोय मी आता. आपण योगराज चंद्राचा अनुभव राठोड. घेऊ शकता. चंद्र दाखव ना आपला साधं काम आहे मावळलेला. थोडा करा, शेअर करा. सूर्याच्या लाईटीमध्ये तो करपलाय जरा चंद्र आमचा. पण जाऊ दे, ब्लॉग इथंच एंड करतो आता. आणि भेटूयात नवीन वेळी, नवीन ठिकाणी, नवीन ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you